बारामतीसारखा विकास करण्याचा अनेकांचं स्वप्न आहे आणि तो करण्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे. नात्यांची नसून ही एक राजकीय विचारांची लढाई आहे. त्यांना अजून काही चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या, त्या करता येऊ शकल्या नाहीत. नात्याचं राजकारण आणणं हेच मला असं वाटतं की चुकीचं होईल. ही तर सुरुवात आहे. आपल्याला अजून अनेक गोष्टी म्हणजे कळणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. याचं कारण असं आहे की इथे सामना आहे तो पवार विरुद्ध पवार. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या उमेदवार त्यांच्याच पत्नी सुनेत्रा वहिनी पवार आहेत. वहिनी, लोकमत त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला पहिला प्रश्न हा जाणीवपूर्वक विचारतोय की तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की अजित पवारांवरती ही वेळ येईल की त्यांना त्यांचे काका शरद पवार यांच्याशी लढावं लागेल? नाही, खरं सांगायचं तर पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. ही तर इतिहासानं एक घडलेला एक मला वाटतं सगळ्यांनी इतिहासानं आणलेली ही एक वेळ आहे असं मला म्हणावं असं वाटेल या घटनेला. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा हे सांगितलं गेलं की तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे, तीही सुप्रिया सुळे यांच्या समोर, कसं आहे की ही एक राजकीय लढाई आहे, राजकीय विचारांची लढाई आहे. आणि जेव्हा दादांनी एक राजकीय विचाराचं वेगळी भूमिका घेतली तेव्हा ही नात्यांची नसून ही एक राजकीय विचारांची लढाई आहे हे एक ठरलेलं होतं. आणि मग जेव्हा माझे पती यांनी एक वेगळी भूमिका घेतली तेव्हा माझं कर्तव्य होतं की त्यांची मी साथ द्यायला पाहिजे. तुमचा प्रशासकीय अनुभव चांगला आहे कारण तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये काम करताय. पण तुम्हाला असं वाटलं का की आपल्याला निवडणूक लढवून राजकारणात यावं लागेल, तेही आपल्या पतींसाठी यावं लागेल? नाही, आधी कधी हा विचार कधी केलेलाच नव्हता. पण प्रसंगानं हे आता घडलेलं आहेच. तर मग आता आहे तुमच्यासमोर. मी सकाळपासून तुमच्या या प्रचार दौऱ्यात आहे. तुम्ही ठिकठिकाणी सर्वांना भेटताय, भाषण करताय आणि मला तुम्ही ज्या पद्धतीनं सामोरे गेलेला आहात या निवडणुकीला त्यामध्ये तगड्या उमेदवार वाटतात. बघा, निवडणुकीमध्ये असंच असतं की अंडरकरंट्स काय असतात हे शेवटच्या दिवसापर्यंत कळत नाही. हळूहळू तुम्हालाही उमगायला लागतं की नाही, लोकांच्या भावना काही वेगळ्या आहेत. आपण आजवर बाहेरून बघत होतो, आता प्रत्यक्षात निवडणुकीत उमेदवार म्हणून आल्यावरती आपल्याला लोकांच्या महत्त्वाकांक्षांना न्याय द्यायचा आहे, तर काहीतरी बनायचं आहे. हे जे काहीतरी बनायचं आहे म्हणजेच मतं घेऊन बनायचं आहे, हा विचार आला आहे आतापर्यंत? बरोबर आहे. कारण शेवटी त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या ज्या आपल्याकडनं त्यांना अपेक्षित आहे त्याची मोठी जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी पार पाडण्याची, आपल्याकडनं जी त्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची सुद्धा जबाबदारी आपली आहे. हे आपल्याला हे घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पुऱ्या करण्यासाठी आपण त्यांना शब्द देत असतो आणि ते ओझं असतंच नक्कीच. तुम्हाला काही दिवसांनी असंही जाणवेल कदाचित की मी अजित पवारांची पत्नी आहे, पण आता इथे मी उमेदवार आहे सुनेत्रा पवार म्हणून. तर मला आश्वासनं द्यायची आहेत आणि त्या आश्वासनांची पूर्ततासुद्धा मलाच पुढे करायची आहे. तर ती जाणीव आली आहे. अर्थात मी अजितदादांची पत्नी तर आहेच आहे, पण आता मी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला तिथे उमेदवार, ही जबाबदारी तर आहेच आहे माझी. वहिनी, हा जो लोकसभा मतदारसंघ आहे बारामतीचा, 6 विधानसभा क्षेत्र आहे. 6 विधानसभा क्षेत्रांकडे आज जर का तुम्ही कागदावरती नजर मारली तर 6च्या 6 आमदार जे आहेत त्यातले 2 काँग्रेसचे सोडले तर 4 हे महायुतीचे आहेत आणि तिथून तुम्हाला मतं मिळणार आहेत. तर तुम्ही काय मतांची गोळाबेरीज करू पाहताय? म्हणजे तुम्हाला असं काय दिसतंय की कुठला मतदार आहे की जो आपल्याकडे लवकर येईल, कुठला मतदार आहे की जो आपल्याला खात्रीनं मत देईल, त्या दृष्टीनं तुम्ही प्रचाराचा दौरा आखलाय? आता हे युतीचा मी युतीची उमेदवार असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की 2 काँग्रेसचे आहेत आणि बाकी सगळे युतीच्या ठिकाणचे आमदार आहेत. त्याच्यामुळे साधारणतः युतीच्या जिथे जिथे आमदार आहेत तिथे तर चांगलं मतदान मिळणारच आहे. पण जिथे युतीचे आमदार नाहीत तिथेसुद्धा आमचा जास्तीत जास्त म्हणजे आम्ही टार्गेटेड आमचा प्रचार असणार आहे आणि तिथे मला वाटतं चांगलं मतदान होईल. आत्ता तुम्ही एकट्याच प्रचारात आहात.
उद्या अजित पवारसुद्धा तुमच्यासोबत प्रचारात असणार आहेत, तेव्हा हे मोमेंटम खूप मोठं होणार आहे, एक प्रकारची वावटळ येईल असे तुमचे कार्यकर्ते सांगतायत. आत्ता तर केवळ वहिनीच आहेत, उद्या दादाही येणार आहेत. दादा प्रचारात तुमच्यासोबत आल्यावरती काही वेगळं चित्र असेल? अर्थातच आपल्याला माहिती आहे दादांच्या कामाची पद्धत, दादांची लोकप्रियता, दादांना लोक केवढ्या म्हणजे त्यांचा चाहता वर्ग आहे आणि दादांचा प्रभाव तसा नाही म्हटलं तरी आहेच या सगळ्याच मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळे नक्कीच वेगळं चित्र दिसणार आहे. हा जो बारामती मतदारसंघ आहे इतक्या वर्षांपासून पवारांकडेच आहे, गेले 3 टर्म हा सुप्रिया सुळेंकडे आहे. बारामती मतदारसंघामध्ये अशी काय कामं आहेत की जी अजून झालेली नाही आहेत आणि तुम्हाला संधी मिळाली खासदार म्हणून तर ती कामं करायची आहेत? तसं बघायला गेलं तर बारामती तालुक्यापुरतं घेतलं तर बारामतीतले तसे बहुतेक कामं झालेली आहेत. आणि बारामती मतदारसंघात म्हटलं तर भौगोलिकदृष्ट्या अनेक गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी म्हणजे MIDCची गरज आहे, जे की म्हणजे भोर तालुका आणि मुळशी तालुक्यामध्ये अनेक तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे. काही ठिकाणी विमानतळ, आता पुरंदरचं विमानतळ होतं आहे, त्याच्या पाठपुरावा करण्याच्या अनेक गरजा आहेत आणि ते जर झालं तर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत. भौगोलिकदृष्ट्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि त्या करण्यासाठी पुढच्या आगामी काळात प्रयत्न करण्यासाठी भरपूर वाव आहे. वहिनी, तुमच्या विरोधातली ज्या उमेदवार आहेत, ज्या विद्यमान खासदार आहेत, त्यांच्या पाठीमागं शरद पवार आहेत, तुमच्या पाठीमागं अजित पवार आहेत. अजित पवार हे या पिढीचे नेते आहेत, शरद पवार हे मागच्या पिढीचे पण या पिढीतही सक्रिय असलेले नेते आहेत. हा घरातला जो इंटरेस्टिंग सामना आहे याकडं केवळ पुणे जिल्ह्याचं लक्ष नाही आहे, केवळ महाराष्ट्राचं लक्ष नाही, अख्ख्या देशाचं लक्ष आहे आणि त्यामुळं काही दडपण येतं आहे? खरं बघायला गेलं तर सुरुवातीपासूनच ही राजकीय विचारांची लढाई आहे असं एक ठाम भूमिका आम्ही घेतलेली असल्यामुळे मला असं वाटतं म्हणलं की या निवडणुकीमध्ये खरं तर नात्याचं राजकारण आणणं हेच मला असं वाटतं की चुकीचं होईल. आपण ही राज्याची राष्ट्राची निवडणूक आहे, मोठी लोकसभेची निवडणूक आहे आणि मला असं वाटतं की राजकारणाच्या जागेने नात्याच्या जागेत ठेवलेलं तर ते सगळ्यात चांगलं होईल असं मला वाटतं. बारामती म्हटलं की विकास, आता हे ज्याला म्हणूया मॅटाफर बाजूला पडलं आहे. आत्ता तुम्ही असं म्हणताय की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यामध्ये आपण त्यांच्यासोबत आहोत. काल इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा झाली, तिथे त्यांनी सांगितलं की बारामतीमध्ये नाही तर राज्यातही सामना हा मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आणि विरुद्ध बाजूनं महाविकास आघाडी म्हणते हा सामना हा मोदी शहा विरुद्ध ठाकरे पवार आहेत. तर तुम्ही कसं बघता, तुमचा सामना कसा आहे? खरं तर हा विकासाचा माझ्या दृष्टीनं तर मोदी साहेबांना तर पंतप्रधान बनवायचंच आहे तिसऱ्यांदा आणि आपण विकासाचा मुद्दा हा आपण प्राधान्याने घेतलेला आहे आणि संबंध बारामती मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही पुढे जाणार आहोत. वहिनी, दादांकडे येऊया. मी स्वतः दादांचं राजकारण हे गेल्या 20 वर्षांपासून खूप जवळून कव्हर करत आलो आहे. मला जे दिसतं आहे की दादांचा कुठे ना कुठे एक कोंडमारा झालेला आहे. तो कोंडमारा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. तुम्हाला दादांमध्ये राजकीयदृष्ट्या विदिन पवार फॅमिली काही कोंडमारा झाला असेल तर तो कोणता दिसतो? आपल्याला माहिती आहे अनेक वर्षापासून आदरणीय दादा राजकारणामध्ये आहेत. अनेक ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आपण स्वतः पाहिलेल्या आहेत आणि कदाचित त्यांना अजून काही चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या, त्या करता येऊ शकल्या नाहीत असं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. मी आज तुमचं भाषण ऐकलेलं आहे, आत्ताच 2 तासापूर्वी तुम्ही भाषण केलेलं आहे. तुमच्या भाषणामध्ये दादांच्या भाषणातला जो संकोच आहे तो नाही आहे, कारण तुमची पाठी कोरी आहे आणि त्यामुळं तुम्ही काही गोष्टी सहज बोलून जाऊ शकता. दादा अनेक वेळा बोलायचं असतानासुद्धा बोलू शकत नाही आहे, हे गेल्या 6 महिन्यात मी अनुभवतो आहे. तुम्ही तेच अनुभवता? दादांवरती आता मोठी जबाबदारी आलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांना अलीकडे सगळ्याच गोष्टींचा विचार करून बोलावं लागत असावं. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न जाणीवपूर्वक विचारायचा आहे. दादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार जेव्हा एखादं वाक्य असं उच्चारतात तेव्हा तुम्हाला ते मनाला लागलं? खरं तर म्हणजे ह्या सगळ्या नात्यांच्या गोष्टी आहेत आणि तशा बोलायला मला असं वाटतं की
तेच राजकारणाच्या जागी ठेवायला हवं. आता ही लाईन ड्रॉ झालेली आहे की नातेसंबंध एकीकडं आणि राजकारण एकीकडं. आता हा राजकीय सामना झालेला आहे. हा अजित पवार विरुद्ध शरद पवार म्हणा किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे म्हणा, काहीही म्हणा, हा सामना आहे, बरोबर. तर आता अशा वेळी तुम्ही जेव्हा आता मतं मागताय, तुमच्यासोबत भाजप आहे, तुमच्यासोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, तुम्हाला वाटतं हे कार्यकर्ते, तिथले स्थानिक नेते हे तुमच्यासोबत एकदिलानं आहेत? सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये संदिग्धता होती, पण आता मला उमेदवारी मिळाल्यानंतर आता सगळ्यांनाच आता क्लिअरन्स मिळालेला आहे की आता नाही बाबा, आता वहिनींना उमेदवारी मिळाली म्हणजे आता हे सगळे यांच्यामध्ये तशा काही ज्या त्यांना वाटायचं मनामध्ये जे काही त्यांच्यामध्ये ग्रह होते ते क्लिअर झालेले आहेत. आता सगळे आता एक दिलाने काम करत आहेत. तुम्ही आज बघितलं असेल सगळ्या पक्षाचे पक्षाचे माझ्याकडे कार्यकर्ते बरोबर होते. सकाळपासून भीमराव तापकीर तुमच्या सोबत दिसले मला. हो, आणि सगळे शिवसेनेचे पण होते, सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, रिपब्लिकन होते, जानकरांचे कार्यकर्ते होते, सगळेच होते माझ्याबरोबर. वहिनी, तुम्ही उमेदवार आहात, माहेरी सुद्धा एक उमेदवार आला आहे धाराशिवमध्ये. तर ही निवडणूक तुम्ही कधी कल्पना केली होती का की माहेरची पण एक उमेदवार असणार आहे आणि इकडे तुम्ही पण उमेदवार असणार आहे? नाही, कल्पना केली नव्हती, पण आहे, साक्षात तर आहे आता हे सगळं. वहिनी, मला पुन्हा एक प्रश्न असा विचारायचा आहे जो अजित पवारांच्या संदर्भात विचारायचा आहे. तुम्हाला असं वाटत नाही की अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जाऊन आपलं राजकारण मर्यादित केलं आहे? मला तसं वाटत नाही, कारण आदरणीय दादा जेव्हा भूमिका घेतात तेव्हा काहीतरी विचारपूर्वक भूमिका घेतात आणि त्यांनी असं आत्ता ही जी भूमिका घेतली ती विचार करूनच घेतली असावी असं मला वाटतं. मी हा प्रश्न सुप्रिया सुळेंना सुद्धा सकाळी विचारला की त्यांच्या तिन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमधल्या 2009, 2014 आणि 2019ला पोल मॅनेजर हे दादा राहिलेले आहेत आणि तेव्हा तुम्ही दादांच्या पत्नी म्हणून ते जवळून बघितलं असेल, दादा कसे मतांची गोळाबेरीज करण्यासाठी काय काय सोंगट्या हलवतात, कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा, निवडणूक यंत्रणा राबवतात. तशीच यंत्रणा दादा तुमच्यासाठी आत्ता राबवत आहेत? अर्थातच, कारण त्यांचा तो अनुभव राहिलेला आहे अनेक वर्ष. पण मला कार्यकर्ते म्हणले अजून दादासोबत आलेले नाहीत, जेव्हा येतील तेव्हा बघा कशी राळ उठणार आहे. नाही, सध्या दादांवरती मोठी जबाबदारी आहे. अनेक बाकीच्या उमेदवारांची सुद्धा त्यांना जुळवाजुळव करायची आहे, सगळं बघायचं असल्यामुळे सध्या त्याच कामामध्ये आहेत, पण नक्कीच ते बाकीच्या गोष्टी पण करतील. वहिनी, मी पुन्हा प्रश्न विचारतो, तुम्हाला कधी सांगितलं गेलं की बारामतीची निवडणूक लढवायची आहे? किती महिन्याआधी, किती वर्षाआधी? वर्षाआधी अजिबातच नाही, अगदी आत्ता म्हणजे असं म्हणजे सध्या शक्यता अशक्यता चालली होती, कदाचित असं म्हणजे पक्क तर नव्हतंच. पण मी कुणीही म्हणजे आमच्या कुटुंबातलं कुठलाही उमेदवार असला तरी आपल्याला माहिती आहे की गेले अनेक वर्ष मी प्रचार करते, त्याच्यामुळं मी नेहमीसारखंच मी बाहेर फिरत होते. म्हणजे कोणीही उमेदवार असेल तरी आपल्याला प्रचार करायचा आहे म्हणून मी तयारीसाठी म्हणून फिरत होते आधीच थोडीशी. आम्ही मीडिया म्हणा किंवा प्रसारमाध्यम म्हणा गेल्या 3 महिन्यापासून मी तर अगदी जेव्हा पहिल्यांदा अजितदादा आपल्या सर्व मंत्री सहकाऱ्यांना घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला शरद पवारांना भेटायला गेले त्याच दिवशी बोललो होतो की कदाचित सुनेत्रा वहिनी पवार ह्या बारामतीच्या उमेदवार असतील. हा निरोप तर कदाचित अजित पवारांनी शरद पवारांना आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिला नाही ना, अशी शंका उपस्थित केली होती. पण तुम्हाला असं खरंच वाटलं का की प्रसारमाध्यमं ज्या बातम्या चालवत आहेत त्या आपल्यापर्यंत खऱ्याहून येतील? नाही, कधी अशी कल्पना कधीच केली नव्हती, स्वप्नातही कल्पना केली नव्हती, पण ती तुमच्या रूपाने बहुतेक माहिती नाही. बरं वहिनी, तुम्ही आता उमेदवार आहात, मला तुम्हाला आणखीन एक थेट प्रश्न असा विचारायचा आहे की समोर जी व्यक्ती उमेदवार आहे ती विद्यमान खासदार आहे, त्यांच्याकडं त्यांनी केलेली कामं आहेत आणि तरीसुद्धा बारामतीमध्ये एकीकडं विकास दिसतोय, बारामतीच्या बाहेर दुसरीकडं फारसा विकास नाही आहे. तर आता तुम्हाला फक्त मोदींना पंतप्रधान करायचा हाच एक मुद्दा घेऊन लढायचा आहे की नाही, मतदारसंघातली कामंसुद्धा झालेली नाही आहेत, जी झाली आहे त्याचाच गवगवा झाली आहे, जी झालेली नाही म्हणजे पाण्यासारखा प्रश्न आहे. आज पाणी टंचाई सगळीकडे आहे. नाही, बारामती सगळीकडेच विकास झालेला नाहीच आहे, बारामती तालुक्यात तर नक्कीच झालेला आहे, आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. पण बाकीच्या ठिकाणी बारामतीसारखा विकास करण्याचं अनेकांचं स्वप्न आहे, म्हणजे अनेकांची मागणी आहे. तसाच प्रकारचा विकास करणं अपेक्षित आहे आणि तो करण्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे. एक पत्नी म्हणून तुम्हाला असं कधी जाणवलं का की अजित पवार यांना रॉंग फूटवरती बघून अनेकांनी जुना वचपा काढला आहे किंवा प्रत्येकजण आपला स्कोअर सेटल करते, त्यामध्ये विजय शिवतारे पण आले? कदाचित तसं सगळ्यांना वाटत असेल, पण काही सांगता येत नाही.
विजय शिवतारेंनी मधल्या काळामध्ये जो जोर दाखवला आणि नंतर माघार घेतली, पण त्या ज्या 10-15 दिवसांमध्ये तुम्हाला असं वाटतं की सेटबॅक बसला? नाही, तसं नाही. कारण लोकांना खात्री आणि माहिती आहे दादांच्या कार्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या शब्दावर लोकांचा विश्वास असल्यामुळं ह्या अशा गोष्टी घडत असतात. वहिनी, तुम्ही एकदा सुप्रिया सुळेंना प्रचारादरम्यान कुठेतरी भेटलात, तुमची गळाभेटही झाली आणि ती व्हायरलही झाली. तुम्ही शरद पवारांना कधी भेटलात जेव्हापासून तुम्ही ही निवडणूक लढवायची ठरवली, किंवा तुमची उमेदवारी घोषित होत होती किंवा झाली त्यानंतर किंवा त्या दरम्यान? नाही, त्याच्या अगोदर भेटले होते मी. नमो रोजगार मेळावा होता त्या दिवशी मी भेटले, त्यांना नमस्कार केला होता. आम्ही विद्याप्रतिष्ठानमध्येच हा मेळावा होता, त्याच्यामुळे त्या दिवशी मी भेटले होते त्यांना. वहिनी, तुमचा स्वभाव तसा नाही आहे की दादाबरोबर तुम्हाला सुद्धा एकटं पाडलं जावं पवार कुटुंबियांमध्ये. तरीसुद्धा तुम्हालाही ही भावना आली आहे की तुम्हाला एकटं पाडलं गेलं आहे? तसं नाही. मी तुम्हाला सांगितलं की राजकारण आपण बोलूया. बरं, यस. शेवटचा प्रश्न. 7 मेला मतदान आहे आणि अजूनही 25 दिवसांचा प्रचार आहे. या पुढच्या प्रचारामध्ये तुम्हाला नेमका कसा प्रचार पुढे न्यायचा आहे की तुम्ही दादांना सांगाल की अशा पद्धतीनं प्रचार झाला पाहिजे? नाही, आता ही तर सुरुवात आहे. आपल्याला अजून अनेक गोष्टी म्हणजे कळणार आहेत आणि हळूहळू ज्या ज्या गोष्टीवर प्रकाश टाकायचा असेल तेव्हा सभा होणार आहेत, आरोप प्रत्यारोप होतील, तिथून पुढे बघू. आणि मला सगळाच अनुभव हा माझा नवीन असल्यामुळं आता मला उलट मी सांगण्यापेक्षा मला बाकीचे जसं सांगतील तसं मला करायला लागेल. एक प्रश्न सगळ्या चर्चेत आहे, हा अनेक प्रेक्षकांच्या मनातला असेल की मोदी शहांनी सांगितलं म्हणून सुनेत्रा वहिनी पवार ह्या उमेदवार झाल्या. तर तुमचं काही बोलणं मोदी शहांशी ही निवडणूक लढवताना किंवा लढवण्याची जबाबदारी आल्यावर म्हणा, कधीतरी फोनवर वगैरे काही बोलणं झालं? नाही. पण तुम्हाला आदर आहे? हो, सगळ्यांचाच आदर आहे मला. सगळ्या मोठ्या व्यक्तींचा, त्यांचं कर्तृत्वावर आदर आहे. आज त्या मोठ्या त्याच्यामुळंच आहेत, त्याच्यामुळं सगळ्याच मोठ्या लोकांसाठी माझा आदर आहे. यस. तर ह्या होत्या सुनेत्रा वहिनी पवार. त्या निवडणुकीच्या रिंगणात खूप जाणीवपूर्वक उतरलेल्या आहेत. त्यांचे पती अजित पवार यांच्यासाठी त्या निवडणुकीत उतरलेल्या आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. सुनेत्रा वहिनी, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून बोललात. मला माहिती आहे की तुम्ही खूप बिझी आहात आणि हा संबंध लोकसभा मतदारसंघ जो बारामतीचा आहे यामध्ये पुणे शहरातला पण भाग येतो आहे, त्यामुळे धावपळ खूप होते आहे, पुढेही खूप होणार आहे. पण तरी वेळात वेळ काढून वहिनी तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.